श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. नमस्कार, तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज. सध्याच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल मधील विद्यार्थी आज एकत्र येत आहेत. कारण आपल्या मनामध्ये असणारी एक स्नेह भावना कशी जपावी ही या विद्यार्थ्यांनी मूर्तिमंतपणे आज समाजाला एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे. बघूया या स्नेह मेळाव्याप्रती त्यांची काय भावना आहे, त्यांना काय सांगू वाटत इच्छित. बघूया या शिवराज न्यूजच्या विशेष भागामध्ये. सर नमस्ते. सर, किती वर्षांनी आपण आता एकत्र आलात? आम्ही जवळपास आमच्या 92-93 बॅच, त्यानं आम्ही 30 वर्षानंतर एकत्र येतो. सर, आता असं वाटत नाही की आता हे काळ बदललेला आहे, तुमची 82ची बॅच आणि आता युग पुढे गेलंय, तरी पण एकत्र कसं काय केलं या लोकांना? साधारण 2000 साली या शाहू हायस्कूल मध्ये आम्ही एकत्र येण्याचा संकल्प केला होता. आमची बॅच जी होती, त्यानंतर याला मूर्त स्वरूप मिळत गेलं. 2001 ला पहिल्यांदा मेळावा झाला. हा 2026 चा 7वा मेळावा आहे. दर 3 वर्षानं आम्ही एकत्र येतो. पुढे आम्ही पत्र, पॉम्पलेट, मित्र असं गोळा करत जे आज ग्रुप झालाय, तो आज जवळजवळ 10 विद्यार्थ्यांपासून 3500 विद्यार्थ्यांच्या पर्यंत झालेला आहे. आमचा गेल्या शाळेच्या 50व्या वर्षी गोळा झाले 3500. आजही आम्हाला अपेक्षा आहे की 3500 फक्त एक वर्ग नाही तर शाळेच्या स्थापनेपासून म्हणजे साधारण 1970 पासून ते 2026 पर्यंतचे सर्व विद्यार्थी येतात. आणि इथं कुठलाही वयोगट किंवा काही नाही, तर आम्ही शाहू हायस्कूलचे विद्यार्थी आहोत. या शाहू हायस्कूल आमचा अभिमान आहे म्हणून आम्ही येतो. आणि हा अभिमान अजूनही या डिजिटल युगात टिकलेला आहे. नगरपालिकेची शाळा गोरगरिबांची शाळा, त्यामुळे या शाळेतले विद्यार्थी शिकलेले आहेत आणि मातीशी जोडून आहेत. म्हणून या शाळेचे नातं आहे आमचं की एक वेगळं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मित्र आहोत या भावनेतून येतो. नक्कीच बघितलं म्हणजे आपला ही लोक आता या संसाराच्या त्या टप्प्यामध्ये आहेत ज्या ठिकाणी आपलं मुलंबळ सांभाळून सुद्धा आज एकत्र येत आहेत. आणि पुन्हा एकदा ह्या स्नेह मेळाव्यासाठी एक विद्यार्थी कसा असावा हे पुन्हा ते जगत आहेत, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. सर नमस्ते. नमस्ते सर, तुम्ही तर ज्येष्ठ दिसताय, तुम्ही काय सांगू शकाल पिढीला? मी फार तरुण आहे. कारण मी माझी बॅच 1983-84 मध्ये मॅट्रिक झाली. मी जवळजवळ 40 वर्षापूर्वी मी शाळा सोडली. पण आज ज्या मी शाळेच्या पटांगणाने मी पदार्पण केल्यानंतर माझ्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे आनंद पोटात माझ्या मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना अशी अवस्था माझी झाली. आणि माझी शाळा हे माझा अभिमान आहे. कारण मी आज जरूर जे काही आहे, मी सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रामध्ये माझं नाव कमावलेलं आहे. या सगळं सहकार्य मी माझ्या शाळेला, माझ्या शाळेच्या शिक्षकांना आणि माझ्या मित्र परिवारांना देतो. खरोखर ही शाळा ही आमची सरकारी शाळा होती. ज्या ठिकाणी म्हणजे इचलकरंजी शहरामध्ये ज्या ठिकाणी कुठल्याही खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर तिथं ही शाहू हायस्कूलने आम्हाला आसरा दिलेला आहे. आणि या शाळेचं फार मोठं योगदान आहे, शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि ती जाणीव आम्हाला आहे. म्हणून आम्ही हजारोच्या संख्येनं आज आम्ही या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा साजरा करतोय आणि आम्ही या ठिकाणी अगदी मनापासून उपस्थित राहिलेलो आहोत. आणि हे तर ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. सर, शाळेतली शिस्त आणि आता आयुष्य जगताना शिस्त काय फरक वाटतो? खरोखरच आहे. मी 8वी 9वी 10वीला असताना मी स्काउट गाईड हा माझा विषय होता. आणि तेव्हा मला पातळ सर, काजी सर, परीख सर यांनी आम्हाला फार चांगलं म्हणजे कवायतच्या पद्धतीनं आम्हाला शिकवलं. आणि व्यक्तिशीलपणा असावा, समजूतदारपणा असावा, साफसुथरे कपडे असावेत, इन्शर्ट घातलेला असावा, ह्या पद्धतीनं म्हणजे त्याचं अवलंबन मी आजही माझ्या जीवनामध्ये करतोय. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना संचालक म्हणून मी बऱ्याच संस्था सन्मानाला खाल्ल्या. मी लायब्ररीची स्थापना केलेली आहे. आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेचा मी संस्थापक संचालक आहे. दारुल उलूम दाऊद इस्लाम मदरसा अँड स्कूल म्हणजे मदरशामध्ये शाळेत शिक्षण गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांनी मिळावं हे सुद्धा मी काम केलेलं आहे.
सहकार क्षेत्रामध्ये म्हटलं तर मी आज विक्रमनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मी चेअरमन आहे आणि असं सगळं श्रेय मी माझ्या शाळेला माझ्या शाळेला देतो आणि खरोखर माझी शाळा ही माझा अभिमान आहे असं मला सांगण्यात सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच म्हणजे शाळा हे आपल्या संस्काराचं केंद्र असते की ज्या ठिकाणी तुमच्या आयुष्याची जडणघडण ही या शाळेतून होत असते असं या ठिकाणी मत केलेलं आहे. आता मी या मॅडमच्याकडे जातोय. मॅडम, या ठिकाणी आपण बघतो की आज आपण एकत्र आलोय, एक संसाराचं गाडा उभं राहतं ना आणि पुन्हा एकत्र येतं, काय वाटतंय? संसाराचा गाडा उभा राहताना ती गोष्ट वेगळीच असते. पण आपण कधी लहानपणापासून आपण कुणाबरोबर हे सगळीकडे एकत्र बागडलो, खेळलो, आपलं सगळं शेअर केलो, डबा शेअर केलो. कसं आहे, आई वडील हे पहिले संस्कार असतं आपलं, आणि दुसरं संस्कार म्हणजे आपली शाळा आणि आपले सर असतात. तर त्या सरांच्या सानिध्यात आता आल्यावर आणि सगळ्या मित्रमैत्रिणींच्या सानिध्यात आल्यावर मला खूप छान वाटतंय. असाच मेळावा आपण पूर्ण हातात काठी धरेपर्यंत व्हावा अशी माझी इच्छा आहे. खरंच खूप मस्त वाटतं. थँक्यू. मॅडम, शाळेत असताना कधी दंगा केलता, कधी शिक्षा झाली होती का? खूप दंगा केलता आम्ही शाळेत असताना. आणि खरं सांगायचं म्हणजे शनिवारी प्रार्थना असायची आणि आम्ही कधी आतल्या प्रार्थनेला नसायचो, कारण शनिवारी आम्हाला उठायला वेळ व्हायचा. आम्ही बाहेरच असायचो आणि आमचे काजे सर असायचे, ते छडी घेऊन उभारत होते आणि बाहेर पूर्ण एक राऊंड मारत होतो आम्ही, आणि मग आत पनिशमेंट घेऊन आम्ही आत येत होतो. हे मात्र आठवतंय आम्हाला, खूप मस्त वाटायचं. नक्कीच. नाही, ते दिवस खरंच खूप छान वाटायचे आणि तेच दिवस आता परत एकदा आम्ही नव्यानं, म्हणजे आजचा एक दिवस आम्ही हे करावं म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र जमलोय. खूप छान वाटतंय मला आम्हाला. असं वाटतंय लहानपण ते का तेव्हा बघितलं म्हणजे शाळेत असताना काही शिक्षा भोगली, खोड्या केल्या, पण तरी पण या शाळेचे संस्कार काही विसरले नाहीत आणि आज ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत असे विद्यार्थी. सर, तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, माझं नाव जीवन मुकुंद पोद्दार. मी 75 बॅचचा, जवळजवळ आज 50वे वर्ष आम्ही इथे आता मेळाव्याच्या दृष्टीने जमतोय आणि माझी शाळा मला फार अभिमान आहे. आणि सर्वात महत्वाचं, मी दोन्ही कानानं कर्णबधीर आहे. शाळेत असताना काही कळत नव्हतं, पण मला कोळेकर सर, सूर्यवंशी सर, सताले सर, काजी सर सगळ्यांनी मला मधल्या बेंचवर बसून शिक्षण केलं. माझ्या शेजारी सावेकर वकील आहेत आता, त्यांना बघून मी शिकले. दंड्यात पडल्यानंतर मला अवघड झालं. 77 पासून आज काय दोन्ही कानात मशीन असते माझं, आणि मी स्वतः कारागीर आहे, सोनार कारागीर. आणि माझ्या कारागिरीतल्या जेवढं माझ्याकडे ज्ञान प्राप्त आहे या शाळेच्या माध्यमातून मला संस्कार मिळाले. यातनं मी जरा आठवण करून माझ्या समाज बांधवातल्या मुलांना आणि इतर समाजातल्या मुलांना सुद्धा सोनार कामाचे काही अंश मी दिला त्यांना. आता ते माझ्या पुढे आहेत, हेच मला अभिमान वाटतो या शाळेच्या दृष्टिकोनातून. नक्कीच या ठिकाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सुद्धा हे विद्यार्थी देत आहेत. आता माझ्यासोबत आहेत दुसरे सर आहेत. नमस्कार, मी प्रकाश महादेव कवडे. माझी 1972 ची बॅच, म्हणजे आमची सगळ्यात पहिली 5वीची बॅच आमची बॅच. आणि शाळा स्कूल वैशिष्ट्य काय माहिती आहे काय, ज्या कुणाला ऍडमिशन कुठे मिळत नाही, जे दगड धोंड आहेत ते सगळं शाळा यायचे आणि या सगळ्या दगड धोंड्यांना ह्या शाळेनं घडवलंय. आणि या दगड धोंड्या आज वेगवेगळ्या पदावरती, म्हणजे अगदी कलेक्टर पासून कलेक्टर, तलाठी, कृषी अधिकारी, त्यांना जल म्हणजे प्रत्येक शासकीय खात्यामध्ये ह्या शाळा स्कूलचे सगळे विद्यार्थी असं पसरलेले आहेत. आणि सगळं श्रेय हे शाळा स्कूल त्यांच्या शिक्षकांचं आहे. नक्कीच, म्हणजे अभ्यासाबरोबर शिस्त आणि या ठिकाणी तुमची असणारी पदोन्नती हे सुद्धा शाळेचे संस्कार केंद्र हे घडवत असतं अशी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता माझ्यासोबत काही माझे मित्र आहेत. प्रवीण, बघूया माझा प्रवीण मित्र काय सांगतोय. सर्वप्रथम तुझा आभार की तू हे आज ब्रॉडकास्टिंग करतोस आणि माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवतोस. शाळा ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला माणूस म्हणून कसं जगायचं हे ऍक्च्युली शाळेमधून शिकलं जातं. एक देशाचा चांगला नागरिक, एक संस्कारिक नागरिक हे शाळेच्या मधून घडले जातात. आज बघतो आपण अकॅडमीचं फॅड आहे. अकॅडमीमध्ये 90, 80, 85% असणारे मुलांना त्यांच्यावर जास्त फोकस केलं जातं. पण शाहू हायस्कूल ही अशी शाळा आहे की ज्या विद्यार्थ्यांना काही येत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना चांगला विद्यार्थी घडवण्याचं काम ह्या शाळा स्कूलने केलेलं आहे. मी या शाळेचा आभार मानतो, कारण की जो ऑलरेडी चांगला आहे त्याला चांगला घडवण्याचं लय मोठं त्यात श्रेय नसतं. पण ज्याला काही येत नाही तुम्ही त्याला एका उंचीवर नेऊन ठेवणं हे या शाळेचं काम आहे. आणि या शाळेनं खरंच नक्की काम केलेलं आहे. माझ्यासारखा विद्यार्थी आज वकील म्हणून मी काम करतोय, हे सगळं श्रेय माझ्या शाळा स्कूलच्या सरांना जातं.
इथल्या ज्या काही इक्विपमेंट असतील हे असतील हे सर्व त्याचं मी योगदान समजतो. आणि नक्कीच नगरपालिकेच्या शाळांच्या मध्ये ताकद काय आहे हे शो स्कूलनं दाखवून दिलेलं आणि सिद्ध केलेलं आहे. आज अकॅडमीचं फॅड आहे, पण ह्या अकॅडमीच्या फॅड मध्ये देखील ही शो स्कूल आपला झेंडा रवत आहे आणि शाहूंचे विचार हे खरंच तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शाहू स्कूलनं केलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच मॅडम, शाळेतली शिस्त, शाळेचं वातावरण आणि आत्ताचं जीवन कसं वाटते? नमस्कार, मी सुवर्णा पवार. ह्या शाळेमध्ये ज्या वेळेला ही शाळा बांधली गेली आणि सुरू झाली तेव्हापासून मी इथे ऍडमिशन घेतलेलं होतं 8वीला असताना, आणि मी 3 वर्ष शाळेमध्ये शिकले. असं काही शिक्षण होतं त्यावेळेला की शिस्त ही शिस्तच होती. लेट आलेलं अजिबात चालत नव्हतं, म्हणून आम्हाला एक प्रकारचं एक वळण लागलं आणि आम्ही जीवनामध्ये यशस्वी झालो. आमची 75ची पहिली बॅच 10वीची, या आमच्या बॅच मध्ये इतके विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत ते आजही आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पदावरती गेलेले आहेत आणि ते आपल्या शाहू स्कूलचे त्यांनी नाव केलेलं आहे. आणि अशीच प्रगती ही दिवसेंदिवस वाढतच गेलेली आहे. शिक्षणाचा दर्जा पण खूप चांगला होता आणि आताही आहे. आताही रिझल्ट चांगला लागतो. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतीही श्रीमंताची मुलं शिक्षण घेत नाहीत. सगळी गरीबाची मुलं असतात, मागवाल्यांची मुलं असतात, कांडीवाल्यांची मुलं असतात, भांडीवाल्यांची मुलं असतात, झोपडपट्टीतली मुलं असतात, आणि हीच आपल्या शाहू स्कूलचे नाव मोठे करत आहेत. धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा या शाहू स्कूलचं महत्व या मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की शाळा कशा प्रकारे आपल्या आयुष्यावरती संस्कार करते, कशी शिस्त लावते हे त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी दुसरे माझे सर आहेत. विशेष म्हणजे मी इथं शिक्षण घेऊन डीएड झाल्यानंतर मी नोकरी केली आणि नगरपालिकेत लागले. मी रिटायर होऊन आता मी एक कवयित्री गीतकार म्हणून नावाजलेली आहे. थँक्यू मॅडम. सर तुम्हाला काय सांगायचं? नमस्कार, मी शंकर स्वामी. या शाहू स्कूलमध्ये 1978 मध्ये पासआउट झालेला 10वीचा विद्यार्थी आहे. अतिशय गरीब सामान्य कुटुंबातनं जे विद्यार्थी आहेत त्या या शाळेमध्ये त्यावेळेला घेतले जायचे. गोविंदराव व्यंकटराव हे उच्च मुलांच्या लोकांची असायची. सामान्य मुलं अगदी फाटकी तुटकी अगदी ठिगळं लावलेली पोरं सुद्धा या ठिकाणी शिकली आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शिकलेलो आहे. आणि हे शिकत असताना ह्या शाळेची प्रेरणा आणि जे आम्ही त्याचं शिक्षण घेतलं हे शिक्षण आम्हाला माझ्या आयुष्यात अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग पडलं. म्हणूनच मी आज या सामान्य कुटुंबातून मी एका साखर कारखान्याचे एमडी, सूत गिरणीचे एमडी, सीईओ, शिक्षण संस्थेचा सीईओ आणि मोठ्या कंपन्यांचा जनरल मॅनेजर म्हणून आज 45 वर्ष मी सर्व्हिस केली. आणि आज माझं वय 65 असलं तरी अजून ह्याच्यामध्ये शाळेमध्ये जे संस्कार, आचार, विचार आणि आम्हाला छड्या जेवून जे घडवलं त्या घडवल्यामुळेच आम्ही ही उंची प्राप्त करू शकलो. आणि मला खरोखर अभिमान वाटतो की या शाळेचा, जरी म्युन्सिपाल्टीची शाळा असली तर अख्ख्या जगात आयुष्य घडवलेलं आहे. आणि अशी आयुष्य घडवणारी पिढी या शाळेने निर्माण केली आणि करत आहेत, हे फार मोठं कौतुक आहे. एकूण 30-40-50% मुलांना वर करणं आणि 70-80% मुलांना जास्तीत जास्त वर नेणं ह्यामध्ये बराच फरक आहे. आणि जे कमी सामान्य मुलं आहेत यांना वर नेण्याचं काम ह्या शाळेने केलं आणि या शाळेबद्दल मला अतिशय आदर आहे. माझ्या आयुष्यामध्ये कायम याचे मैलाचा दगड म्हणून शाळा शाहू हायस्कूलचा आहे आणि इथल्या शिक्षकाचा आणि माझ्या सहकार्याचा मी शाळेला अतिशय धन्यवाद देतो की मला माझ्या जीवनात या शाळेनं अतिशय चांगल्या पद्धतीचा पाया घातला. धन्यवाद. थँक्यू मॅडम. तुम्ही काय सांगू इच्छिता? मी रसिका साळुंखे. मी 92 ची बॅचची मी लेडीज आहे आणि आमची शाहू हायस्कूल ही गरिबांची शाहू हायस्कूल म्हणून ही नगरपालिकेची ओळखली जाते. पण आज इथं जी म्हणजे 30% म्हणजे 35% त्यांनी पडणारी मुलं जी इथं होती ती आज म्हणजे मोठ्या म्हणजे हुद्द्यावर त्यांनी जाऊन तिने आज आपल्या शाळेचं नाव रोशन केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. बघितलं म्हणजे पर्सेंटेज असू दे, टक्केवारी असू दे, याचा काही इश्यू न ठरता ह्या शाळेनं त्यांच्यावरती विचारांचं संस्कार केलं आणि म्हणून आज हे विद्यार्थी इतक्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत. याचं खरं श्रेय हे शाळेला जातं, कारण शाळा ही अविभाज्य घटक असणारी संस्था आपल्या जीवनामध्ये असते, ही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सर आपणास काय सांगायचं? माझं नाव चंद्रकांत सकाराम कदम. मी इथं 80-81 बॅच आहे. ह्या हायस्कूलनं मला जे लहानपणापासून बालपणापासून जे मोठं केलं ते शाळेचा पाया भक्कम झाला.
त्या शाळेनं मला जे एवढं आतापर्यंत मोठं झालं ह्या शाळेचं मी फार म्हणजे फार ऋणी आहे. कारण का स्वर्गात सुद्धा असं बघायला मिळणार नाही की मिळणार हे नाही. शाहू हायस्कूलचं हे जे आपले जुने मित्र सवंगडी माझे विद्यार्थी जे आपल्याला भेटतात आणि जे आपल्याला ह्या अनुभवातून जो प्रत्येकाचा चेहऱ्यावरचा जो हास्यपणाचा दिवस आहे तो विरंगुळा हे कधी अस्मरण नाही, कधी न विसरणार हा योग आहे. मी ह्या शाहू स्कूलमुळे मी आता इचलकरंजी जनता कल्लापनावाडी जनता बँकेत मी 35 वर्ष सर्व्हिस केली. त्या सर्व्हिसमुळे मी आता लहानाचा मोठा झालो, मोठाचा आता मी माझ्या सुखी संसारात मी आता मोठा आहे. आणि या शाळेमुळेच मी आता जे उभा आहे या शाहू स्कूलच्या पायामुळेच मी उभा आहे. आणि त्यावेळेचे जे शिक्षक होते, जे घडवणारे जे मजबूत शिक्षक होते, त्यांचं मी छडी फार लागे म्हणजे छमछम. फार छडे लागे छमछम आणि विद्या ये घमघम. जसं म्हणतात की पाया भक्कम असला तर सर्व काही सर्व काही भक्कम. जसं शाळेनं आम्हाला जे संस्कार आमच्यावर घडवले तेच संस्कार जुन्या शाळेचं, जुन्या विद्यार्थ्यांचं, जुन्या शिक्षकांचे जे संस्कार आमच्या उपयोगी पडले. आणि त्यावेळी म्हणजे आई वडिलांची जे माया होती आणि जे आई वडिलांचा धाक होता तोच धाक शाळा स्कूलनं आम्हाला सगळ्या शिक्षकांना आमच्या पाठीवर जशी छडी मारली तसं आम्ही शाळेत सांगला नाही, मला शिक्षकाने मारलं. तर शिस्त सांगितलं, शाळेत सांगितलं, घरात सांगितलं तर घरातले लोक सुद्धा आईबाप सुद्धा आम्हाला मारत होते. त्याच्यामुळे भिऊन आम्ही घरी सुद्धा सांगत होतो. ज्या शाळेनं आम्हाला मोठं केलं त्या शाळेचा मी सदैव ऋणी आहे. आणि असंच क्षण सदैव आपल्याला बघायला मिळावं हीच आपल्यासाठी विनंती. धन्यवाद. नमस्कार. चला तर जाऊया पुढच्या भागामध्ये. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.